हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महायुतीत नाशिक आणि धाराशिवची जागा अजित पवार गट लढवणार। उद्या सकाळी अजित पवार गटाकडून पत्रकार परिषदेत उमेदवारांची घोषणा होणार, सूत्रांची माहिती। धाराशिव लोकसभेबाबत बैठकांचं सत्र सुरू। देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर राणा जगजितसिंहांनी घेतली अजित पवारांची भेट। धाराशिवसाठी भाजपकडून राणा जगजितसिंह इच्छुक। साताऱ्यातून पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता। पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड 1 तास चर्चा। बैठकीत सातारा आणि सांगलीच्या जागेवरून कराडमध्ये खलबतं। विजय शिवतारेंनी माघार घेताच कार्यकर्त्यांचं खरमरीत पत्र। बापू 5 लाख पवार विरोधी मतदारांनी आता काय करायचं, कार्यकर्त्यांचा शिवतारेंना सवाल। नवनीत राणांच्या प्रचाराच्या बॅनरवर अजित पवार गटाच्या संजय खोडकेंचा आक्षेप। बॅनरवर फोटो छापताना परवानगी न घेतल्याचा आरोप। माझ्या फोटोचा वापर करू नये, संजय खोडकेंचा नवनीत राणांना पत्र। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। छगन भुजबळांविरोधात अंजली दमन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडणार। डूबने वालों को तिनके का सहारा। मनसे महायुतीत येण्याच्या चर्चेवरून ठाकरेंची खोचक टीका। तर कोण डुबतंय आणि कोण सहारा घेतंय देश पाहतोय, भाजपच्या प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर। वंचित काँग्रेसला कोल्हापूर आणि नागपूरमध्ये पाठिंबा देणार, पण आमच्या 8 जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे पडल्या, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। अब की बार भाजप तडीपार। निवडणूक रोख्यांचं बिंग फुटल्यानं केजरीवालांना अटक। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, तर केजरीवाल सोरेना यांना अटक। हा लोकशाहीवर हल्ला, शरद पवारांची टीका। बारामतीतील काटेवाडीच्या सरपंचांनी उभारली विजयाची गुढी। सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर झाल्याने उभारली गुढी। अंबादास दानवे चंद्रकांत खैरेंमधील वाद मिटला। ठाकरेंनी आम्हाला समजावलं, दोघे मिळून काम करू, मात्र तिसरा नको, असं ठाकरेंना सांगितले। अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। महायुतीत 4 जागांवर तिढा कायम। शिंदे फडणवीसांमध्ये 3.5 तास खलबतं। छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे आणि नाशिकच्या जागेवर चर्चा झाल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी संदीपान भुमरेंचा मुलगा विलास भुमरेंचं नाव चर्चेत। महायुतीकडून भागवत कराड, विलास भुमरे, विनोद पाटलांचंही नाव चर्चेत। भागवत कराड आणि अजित पवारांमध्ये चर्चा। भागवत कराड छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेसाठी इच्छुक। सोलापूरच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोड। माजी आमदार दिलीप मानेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश। मानेंच्या प्रवेशामुळे प्रणिती शिंदेंना निवडणुकीतून फायदा होणार। केजरीवाल आणि सोरेन यांची अटक म्हणजे मॅच फिक्सिंग। लोकसभा निवडणुकीतही मॅच फिक्सिंगचा प्रयत्न। राहुल गांधींचा हल्लाबोल। सरकारचा भ्रष्टाचार हटाव मंत्र, तर विरोधकांचा भ्रष्टाचारी बचाव मंत्र। नरेंद्र मोदींची इंडिया आघाडीवर टीका। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।